कोणतीच पूर्वतयारी न करता या महाशिवरात्र एकादशीला ही रेसिपी जरूर बनवा। अगदी एका मिश्रणात आपण 2 रेसिपी पाहणार आहोत। त्याचप्रमाणे तुम्हाला यापासून अजिबात पित्त होणार नाही आणि अगदी करायला सोपी आहे आणि झटपट होते। फक्त 1 वाटी वरी आणि 3 चम्मच शाबू। सर्वप्रथम आपण एका भांड्यामध्ये 3 चम्मच शाबू घेतलेले आहे आणि 1 वाटी वरी घेतलेली आहे। आता हे तुम्ही दोन्ही मिक्स करून यामध्ये पाणी घालून दोनदा स्वच्छ धुवून घ्यायची। वरी स्वच्छ नीट करून घ्यायची। थोडेसे खडे वगैरे असतील तर काढून घेऊ शकता। अशा प्रकारे दोनदा तुम्ही ही शाबू आणि वरी दोनदा धुवून घ्यायची। आता इथे तुम्ही थोडंसं कोमट पाणी वापरलं तरी चालेल, अगदी नॉर्मल पाणी वापरलं तरी चालेल। फक्त 15 मिनिटासाठी आपण ही पाणी घालून झाकून ठेवायची। 10-15 मिनिटानंतर पाहू शकता शाबू आणि वरी छान भिजलेली आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शाबू, वरी आणि यातीलच थोडंसं पाणी घालायचं। हे ते माझी एक चूक झालेली आहे की मी एकदमच पाणी घातलेले आहे। तुम्ही थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर तयार करा। आता हे बॅटर तयार करताना हिरवी मिरची, जर तुम्ही उपवासासाठी जिरे, कोथिंबीर खात असाल तर यामध्ये जरूर घालू शकता। अशा प्रकारे बारीक वाटण तयार करून घ्यायचं आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये 2 चम्मच दही घालायचं आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ आणि अर्धा चम्मच सोडा घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं। आता आपण ह्या एका बॅटरपासून पहिली रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी अशा प्रकारे पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं। थोडासा नॉर्मल गरम झाला की तवा, त्यावरती हे बॅटर ठेवायचं। अशा प्रकारे बॅटर घालून घेतल्यानंतर मीडियम गॅसवरती छान हा उत्तापा भाजून घ्यायचा। पाहू शकता अगदी 10 ते 15 मिनिटात आपण ही रेसिपी बनवलेली आहे, तरी असा जाळीदार आपला उत्तापा तयार झालेला आहे। अगदी दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचा। इथे तुम्ही तुपाचाही वापर करू शकता, तूपही लावू शकता। अशा प्रकारे दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचा। अगदी मी हाफ बॅटर वापरलेलं होतं, यातील अर्धं बॅटर वापरलं होतं, ते 5 माझे उत्तापे तयार झाले होते। अशा प्रकारे अगदी मऊ असा उत्तापा तयार होतो। पाहू शकता जाळीदार उत्तापा तयार आहे। तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबरही खाऊ शकता। अगदी पित्त होत नाही, अगदी खूप छान टेस्ट लागते हा उत्तापा। आता आपण दुसरी रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी या बॅटरमध्ये 2 चम्मच मी तेल घातलं होतं। आता यातील मी अर्धं बॅटर वापरणार आहोत। त्यासाठी यामध्ये 2 चम्मच तेल घालायचं आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं। तेल आणि बॅटर पूर्ण एकजीव करून घ्यायचं। आता आपण अर्ध्या बॅटरपासून 5 उत्तापे पाहिले होते। आता यातील अर्धं बॅटर आपण घेणार आहोत। आता सर्वप्रथम आपण ज्या भांड्यामध्ये हे मिश्रण घालणार आहोत त्या भांड्याला पूर्ण तेल लावून घ्यायचं आणि हे बॅटर घालायचं। दुसरी रेसिपी आपला ढोकळा आहे। थोडंसं तेल लावून हे बॅटर अशा प्रकारे थोडंसं भांडं टॅप करायचं, जेणेकरून बबल्स असतील ते निघून जातील। पूर्ण पाण्याला उकळी आल्यानंतरच हे भांडं ठेवायचं। पाणी सुमनीत झाल्यावरती ठेवायचं नाही, तर पूर्ण उकळी आल्यानंतरच ठेवायचं, जेणेकरून जो ढोकळा आहे तो छान आपला शिजतो, फुगतो। आता हे झाकून ठेवायचं भांडं मीडियम गॅसवरती 10 मिनिटे। पाहू शकता अशा प्रकारे चेक करायचं, आपला ढोकळा आता शिजलेला आहे। आता आपण हा ढोकळा काढून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतरच याचे काप करायचे। गरम असताना काप करायचे नाहीत, काप व्यवस्थित येत नाहीत। थंड झाल्यानंतरच याचे काप करायचे। पाहू शकता अगदी छोटे पीस मी केलेले आहेत। थंड झाल्यानंतर काप करा। आता आपण पाहू शकता यातील मी एक पीस काढून दाखवत आहे। छान असा आपला ढोकळा तयार झालेला आहे। आतूनही छान शिजलेला आहे ढोकळा, खूप छान टेस्ट लागतो आणि या रेसिपीपासून तुम्हाला अजिबात पित्त होणार नाही आणि अगदी झटपट आपली ही रेसिपी तयार होते। करायला सोपी आणि अगदी इझी आहे, जरूर करून पहा। पाहू शकता आतून पण छान शिजलेला आहे ढोकळा आपला। आता आपण तडका देणार आहोत। त्यासाठी थोडंसं तेल घालायचं 1 चम्मच आणि हिरवी मिरची बारीक केलेली घालायची। जर तुम्ही कढीपत्ता, जिरे जर उपवासासाठी खात असाल तर यामध्ये जरूर घालू शकता। आता आपण हे काप केले होते ते घालायचे। लगेच
परतण्यासाठी घ्यायचे नाही, तर थोडंसं एक 2 ते 3 मिनटानंतर परतून घ्यायचे. थोडंसं मीठ टाकायचं. इथं तुम्ही जर शेंगदाण्याचा कूट वापरणार असाल तरीही चालेल. थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं. छान असा हा भाजून घ्यायचा ढोकळा मिडियम गॅसवरती. अशा प्रकारे तयार आहे आपला ढोकळा. अगदी तुम्ही हिरव्या चटणीबरोबरही खाऊ शकता हा ढोकळा. अगदी सोपी रेसिपी आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला इथे साहित्यही दिलेलं आहे. अशा प्रकारे आपला ढोकळा तयार आहे. आणि ही रेसिपी आवडली असेल तर जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. इथे साहित्य पाहू शकतो. शाबू 3 चम्मच, वरी 1 वाटी, दही 2 चम्मच, सोडा अर्धा चम्मच, मीठ चवीनुसार, हिरवी मिरची इथे मी 4 वापरली आहे. तुम्हाला जास्त वापरायचे असतील तरी वापरू शकता. आणि फक्त 3 चम्मच तेल. अशा प्रकारे आपला उत्तापा आणि ढोकळा तयार आहे. जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा.